2011ची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या इंटरस्टेट, जसं 2002 साली आपण केलं की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा 288 ठेवल्या, पण त्याच्यामध्ये जिथे लोकसंख्या वाढली आहे तिथल्या जागा वाढल्या. उदाहरणादाखल त्यावेळी विदर्भातली लोकसभेची एक जागा कमी झाली आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ती जागा वाढली. अशा पद्धतीनं ते इंटरसे त्या ठिकाणी होतं. पण या जर 50% जागा वाढल्या असत्या तर समजा महाराष्ट्राचा विचार केला तर 13% SCच्या जागा, त्या वाढलेल्या जागात 13% अधिकचे SC निवडून आले असते. 9% 60% STच्या जागा, तेवढे जास्त STचे जे खासदार आहेत ते निवडून आले असते. आणि त्यातल्या 30% परत वाढलेल्या याच्यात महिला निवडून आल्या असत्या. म्हणजे महिला आणि SC ST या दोघांवरही अन्याय केला. सर, 2014 पासून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातली सर्व विधेयकं एकमताने संमत होताना आपण पाहिली. मात्र आता सर हे विधेयक संमत होण्यासाठी स्पेशल सेशन भरवलं होतं. विरोधकांचं मत परिवर्तन करण्यामध्ये आपण कमी पडलो की विरोधकांना या विधेयकाला विरोधच फक्त करायचा होता? कल्पना नव्हती का की आकड्यांची वारी आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मुद्दामून ही उठाठेव केली गेली 5 राज्यांचे इलेक्शन पाहून, असं एक विरोधकांचा सूर काल ज्या सगळ्या त्या प्रतिक्रिया दिसत होत्या त्यात दिसत होत्या. असं आहे की आपण जर या विधेयकाचा प्रवास बघितला तर आपल्या लक्षात येईल की यांची मानसिकता नेहमी हीच राहिली आहे. अटलजींनी हे विधेयक 3 वेळा आणण्याचा प्रयत्न केला. या कुठल्याच पक्षांनी अटलजींना समर्थन दिलं नाही. अटलजीचं अल्पमताचं सरकार होतं. त्यानंतर ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस 2 वेळा विधेयक आलं. त्या दोन्ही वेळेस काँग्रेसला पारित करायचंच नव्हतं, त्यांनी राज्यसभेत पारित केलं, लोकसभेत आणलंच नाही. कारण त्यांना हे माहिती होतं की हे त्यांना लागू करायचं नाही आहे. आणि या सगळ्या पक्षांनी, म्हणजे आपल्याला तर माहिती आहे की मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव या सगळ्या लोकांनी तर त्या काळात ओपनली याचा विरोध केला, म्हणजे थेट भाषणं करून याचा विरोध केला. त्यामुळे या सगळ्यांची ही मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेचं प्रतीक म्हणून काँग्रेस पार्टी आहे. म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये काही नवल नाही त्यांनी हे केलं. आता का आणलं? 2023ला जेव्हा सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं आणि 23ला ते मंजूर झालं, याचा अर्थ काय आहे? सगळ्यांना मान्य आहे हाच अर्थ आहे. त्या अर्थाप्रमाणेच हे विधेयक आणलं होतं. त्यामुळे विश्वासात घेतलं नाही किंवा विरोधकांची भूमिका माहीत नव्हती का? अरे विरोधकांची भूमिका अशी बदलेल, विरोधक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एकदम उलटी भूमिका घेतील, डोकं खालीन पायावर होतील असं माहीत नव्हतं. सर त्याच्यामध्ये प्रियंका गांधींनी एक आरोप केलाय. आरक्षण जे लागू झालं होतं ते ट्विट जे आहे ते व्हायरल केलं जाते, राज्यातले अनेक विरोधक व्हायरल करतायत आणि म्हणतायत की हे जर बिल आधीच मंजूर झालं होतं मग आता हे नेमकं काय करायचं होतं असा प्रश्न उपस्थित करतात. मी याचं उत्तर पुन्हा दिलेलं आहे, पुन्हा देतो. तुम्ही संसदेत नाही त्यामुळे तुम्हाला न समजणं हे मान्य होऊ शकतं, पण जे संसदेत बसले आहे त्यांची अक्कल जर इतकी कमी असेल, म्हणजे मी कोणाला व्यक्तिगत म्हणत नाही आहे, पण अशा पद्धतीने जर ते विचार करत असतील तर मात्र देशाच्या संसदेचं काय होईल ही चिंता मला आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की 23ला जे विधेयक आपण मंजूर केलं त्या विधेयकानंतर 24पर्यंत सेन्सस होणं अपेक्षित होतं. त्यानंतर डिलिमिटेशन होऊन 2029ला ते लागू झालं असतं, पण 27पर्यंत सेन्सस होऊ शकलेलं नाही. म्हणून केवळ आपण त्याच्यात एवढाच बदल करतो आहे की जे 21चं म्हणजे जे 24ला सेन्सस होणार होतं त्याच्याऐवजी 10 वर्ष आधीचं सेन्सस घ्यायचं, एवढंच आपण. आता यापूर्वीही 2008 साली जेव्हा आपण लागू केलं, 2009 साली 2001च्या सेन्ससने लागू केलं आहे ते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना समजतं सगळं आहे, त्यांना माहिती सगळं आहे, तोंड दाखवायला जागा नाही आहे.
स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे आणि आता आम्हाला ते बोलतायत. त्यांनी आरसा बघितला पाहिजे. त्यांचे काळे चेहरे, त्यांचे महिला विरोधी चेहरे हे त्यांना येतील. माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट आहे. सर प्रियंका गांधींचं म्हणणं आहे, प्रियंका गांधी म्हणतात की हा मुद्दाच मुळात महिला आरक्षण विधेयकाचा नाही आहे, तर हा मतदारसंघ पुनर्रचनेचा आहे. त्या स्वतः महिला खासदार आहेत, विरोधी पक्षाच्या नेत्या सुद्धा आहेत. पण त्यांचं म्हणणं आहे की जातीनिहाय जनगणनाकडे दुर्लक्ष करण्यासाठी अशा पद्धतीचं जे विधेयक आणलेलं आहे त्याला विरोधक कधीच पाठिंबा देऊ शकणार नाही. पहिली गोष्ट, मी प्रियंका गांधींना दोष देणार नाही. त्या नवीन आहेत, त्यामुळे अजून त्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नसेल म्हणून पुन्हा सांगतो. कारण त्या 2023 नंतर आलेल्या आहेत. 2023ला आपण ज्यावेळेस महिला आरक्षण विधेयक मंजूर केलं त्यावेळी आणि 2002चं जे काही आपलं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे, या दोन्ही गोष्टींमुळे डिलिमिटेशन आणि सेन्सस या दोन गोष्टींशिवाय महिला आरक्षण विधेयक लागू होऊ शकत नाही. म्हणून डिलिमिटेशनची प्रोसेस सुरू करणं आणि सेन्सस न झालेलं असल्यामुळे 2011च्या सेन्ससनी ते डिलिमिटेशन करणं, या दोन गोष्टी केल्याशिवाय 2029मध्ये महिला आरक्षण विधेयक लागू होऊ शकत नव्हतं. हे कदाचित प्रियंकाजींना त्यांच्या लोकांनी समजावून सांगितलं नसेल म्हणून त्यांनी असा आरोप केला. दुसरं, या संपूर्ण विधेयकाशी ओबीसी जनगणनेचा कुठलाही संबंध नाही. ओबीसी जनगणना ठरलेली आहे. त्या संदर्भात जनगणना जी आहे त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो आहे त्या टप्प्यामध्ये घरं आणि इतर सगळ्या गोष्टींची जनगणना होते. त्यानंतर व्यक्तींची ज्यावेळेस जनगणना होते त्यावेळी अशा पद्धतीनं जातनिहाय जनगणना पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर, कारण याच्यापूर्वी सेन्ससमध्ये जातनिहाय जनगणना झालेली नाही, 2031 नंतर झालेली नाही. त्यामुळे ती पहिल्यांदा मोदी सरकारने मान्य केलेली आहे. इतकं जर ओबीसींच्या बद्दल प्रेम होतं तर इतके वेळा प्रत्येक जनगणनेच्या वेळी, म्हणजे काँग्रेस सरकारच्या 50 वर्षाच्या काळात प्रत्येक जनगणनेच्या वेळी ॲटलिस्ट 2070 नंतर तर दर जनगणनेला ओबीसीची जनगणना करा असा त्या ठिकाणी आग्रह होता. काँग्रेसने तो कधीच मान्य केला नाही. सर, आता एक मध्ये दोन गोष्टी विचारायच्या आहेत. एक तर हे आता 2/3 मेजॉरिटी पुढचं पण किती प्रश्नचिन्ह आहे. अशा परिस्थितीमध्ये 2031च्या आधीच्या लोकसभेला काय होईल आणि जर करायचं असेल तर काय करावं लागेल. दुसरा मुद्दा, प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांचा असा सूर आहे, म्हणजे साऊथमधले असतील किंवा महाराष्ट्रातला जर मनसेसारखा विचार करायचा असेल, उबाटासारखा विचार करायचा असेल, त्यांचं स्पष्ट मत आलं की हिंदी काऊ बेल्टमध्ये हे मतदारसंघ अधिक वाढवण्याचा अजेंडा होता आणि प्रादेशिक भाषा असणारे पक्ष असतील तिथे तिथल्या पक्षांना संपवणं हा एक अजेंडा होता. मला एक सांगा की जर सगळ्या राज्यांमध्ये सारख्याच जागा वाढत आहेत, समजा उत्तर प्रदेशामध्ये 50% वाढतात तर महाराष्ट्रातही वाढत आहेत. तुम्ही तर महाराष्ट्राचे पक्ष आहात ना, त्यामुळे आज जेवढं पर्सेंटेज तुम्हाला इथे आहे तेवढंच पर्सेंटेज तुम्हाला मिळत आहे. कुठेही असं तर होत नाही आहे की यूपीच्या आणि बिहारच्या जागा वाढतात आणि महाराष्ट्रात वाढत नाही आहेत. महाराष्ट्रातले तेवढ्याच वाढत आहेत. त्यामुळे मुळामध्ये वेगवेगळी कारणं शोधण्याचा प्रयत्न आहे. महिला विरोधी लोकांचा कारणं शोधण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला मी सांगतो 2029ला हे लागू होईल. त्याकरता महिला या सगळ्या पक्षांना वटणीवर आणतील. सर मराठी संपलं असेल तर हिंदीत येतो 2 मिनिटं. हाँ सर. सब मराठी सवाल कभी खत्म नहीं होंगे सर, हम लोग भी चले जाते हैं. 1 मिनिट, एक आखरी, चलो एक शेवटचा. आणि महिला आरक्षण विधेयक असल्यामुळे एक अजून इकडे. सर, महिला आरक्षण विधेयकाला 1996 साली सुद्धा माजी पंतप्रधान HD देवेगौडा असताना सुद्धा काँग्रेसनं अशीच भूमिका घेतली होती आणि आता सुद्धा घेतली नाही. लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीत सुद्धा काँग्रेस अशीच भूमिका घेते. नेमकं यातून काँग्रेसला महिला आरक्षणाचा प्रश्न आपल्याकडनं सोडून त्याचं क्रेडिट घ्यायचं असं वाटतं का? नाही, त्यांनी क्रेडिट घेतलं असतं
तरी आम्हाला आनंद झाला असता, कारण त्यांच्याकडे कंप्लीट मेजॉरिटी ज्यावेळेस होती त्यावेळेस त्यांनी ते आणलं नाही. 96 साली तुम्ही म्हटलं तसाही विरोध केला, आणि मनमोहन सिंगांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये त्यांच्याकडे इतकं बहुमत होतं की ते निश्चितपणे म्हणजे 2/3 मेजॉरिटीने हे आणू शकत होते, तेव्हाही त्यांनी ते आणलं नाही. आणि तुम्ही सांगितलं ते खरं आहे, लाडकी बहीण योजना आम्ही आणली तर काँग्रेस पक्षाचे नेतेच हायकोर्टमध्ये गेले होते, ही योजना स्क्रॅप करा. हे महिला विरोधीच आहेत. सर, एक इथे तर आम्हाला प्रतिनिधित्व दिसतं आहे, 80% महिला आहेत मंचावर. आता येत्या काळात विधान परिषदेच्या निवडणुका आहेत किंवा मंत्रिमंडळाचा विस्तारही असेल, म्हणजे तर त्यामध्ये हे दिसेल का? हा जनमताचा रेटा तर होणारच आहे, म्हणजे ते भविष्यात होतच राहील, पण तिथे काही दिसेल का असं? कारण तो जास्त परिणामकारक असेल. नाही, आता 2 आपण बघितलं असेल, आत्ता आम्ही राज्यसभेवरही महिलेला पाठवलं, आदिवासी महिलेला पाठवलं. प्रश्न असा आहे की नाही, राष्ट्रपती महिला तर आहेच, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर सगळ्या प्रमुख पदांवर आम्ही महिला आणल्या. मला ते सांगायचंच नाही. मला आपल्याला हे लक्षात आणून द्यायचं आहे की जर राजकीय पक्षांनी महिलांना उचित प्रतिनिधित्व दिलं असतं तर हे बिल आणण्याची आवश्यकता होती का? मानावंच लागलं नसतं. पण ते दिलं जात नाही आहे, पक्ष देऊ शकत नाही आहे. एखाद्या पक्षाने जर ठरवलं द्यायचं तरी समोरच्या पक्षाने जर तिथे वेगळ्या पद्धतीने समजा व्यक्ती उभा केला तर त्या पक्षाला अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून राजकीय पक्ष हे स्वतःहून अपेक्षित आहे, सगळ्या पक्षांकडून अपेक्षित आहे, पण ते झालं नाही आजपर्यंत. म्हणूनच आपण आरक्षणाचं विधेयक आणलेलं आहे. तो मैंने तो आपको बता दिया कि साउथ का रिप्रेजेंटेशन बढ़ रहा है. मैं तो परसेंटेज वाइज आपको बता रहा हूँ कि साउथ में अभी तक आज जो साउथ का रिप्रेजेंटेशन है वो 23.76% है. 23.76. इस बिल से वो 23.87 हो रहा है, 76 से 87 हो रहा है. इसलिए सबको पता है ये महिला विरोधी है, इसलिए ये लोग इस प्रकार से काम करते हैं. देखिए, आप आज करिए सेशन या कल करिए, इनके जो खाने के दांत है और दिखाने के दांत अलग है. ये दिखावा करते हैं सिर्फ, कल भी करते तब भी ये होता, आज भी करते तब भी ये होता. आपको पता है कि सेशन चल ही रहा है, यानी कोई नए सिरे से ऐसा कोई विषय नहीं है. और इसकी अनाउंसमेंट भी बहुत पहले हुई. उल्टा मुझे आप बताइए कि किसी भी पॉलिटिकल पार्टी के लिए 2/3 मेजॉरिटी न होते हुए भी ऐसा बिल लाना चुनाव के समय, ये कितने बड़े रिस्क है. लेकिन मोदी जी उसका विचार नहीं करते. मोदी जी ने जो तय किया महिलाओं को न्याय देना, उस हिसाब से वो पॉलिटिकल उसके क्या रेमिफिकेशन होंगे इसकी कभी चर्चा नहीं करते. आज जर आणखी 5 वर्षांनी झाला असता आणि 5 वर्षांनी होईल, 5 वर्षांनी पुढे ढकलला गेला आणि 2034 मध्ये जर सायंटिफिक पद्धतीने हे आरक्षण दिलं गेलं तर त्याला आक्षेप असण्याची काय म्हणजे आक्षेप का असावा? आणि जर समजा आपण कोविड, पहिला प्रश्न काय होता, 1 मिनिट मी विसरलो. पहिला प्रश्न असा होता की डिलिमिटेशनची जी अधिकार दिले गेलेले आहेत ते असंवैधानिक पद्धतीने दिले गेलेले आहेत अशी त्यांची भीती होती. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की 5 वर्षांनी आपण कोविडचं कारण देतोय, जर कोविड 2021 साली संपला तर सेन्सस सुरू व्हायला 5 वर्ष एवढा उशीर का व्हावा? तो लवकर जर आपल्याला 29ला जर द्यायचं होतं महिलांना आरक्षण तर लगेच 22ला वगैरे सुरू व्हायला हवं होतं. पहिली गोष्ट अशी आहे की 2023ला आपण अमेंडमेंट केलं ना. अमेंडमेंट कधी केलं? आणि तेव्हा जर तुम्ही त्या अमेंडमेंटमध्ये मान्य केलं की सेन्सस आणि डिलिमिटेशन यानंतर हे दिलं जाईल, तर तुम्हाला तेव्हा तर माहिती होतं, तेव्हा का नाही विरोध केला? तेव्हा करायला पाहिजे होता ना. आज जे तुम्ही विरोध करताय तेव्हा असं एकमताने तुम्ही मान्य केलं. आणि सेन्ससला वेळ का लागला आपल्याला माहिती आहे की 2023च्या शेवटी आपण कोरोनातनं मुक्त झालो. त्यानंतर जी प्रोसेस आपण सुरू करायची आहे, 2 वर्ष आधी प्रोसेस करावी लागते.
ती प्रोसेस आपण 2 वर्ष केली आणि मग 26ला सेन्सस म्हणजे आज आपण म्हटलं 2011चं सेन्सस 9ला सुरू होतं, त्यावेळेस 11ला ते पूर्ण होतं, म्हणजे 11ला ॲक्च्युअल सेन्सस होतं. त्यामुळे मुळामध्ये या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्यांना हे माहिती होत्या. दुसरं, डिलिमिटेशन समजा 2002ला झालं तर महाराष्ट्रामध्ये डिलिमिटेशन झालं. महाराष्ट्राचं जे इलेक्शन कमिशन आहे त्याचे जे कमिशनर होते ते त्याचे सचिव होते आणि त्या कमिशनमध्ये कोण होतं? विलासराव देशमुख होते, गोपीनाथराव मुंडे होते, आपले याचे नारायणराव राणे विरोधी पक्षनेते म्हणून होते. सगळ्या पक्षाचं रिप्रेझेंटेशन, जेवढे राष्ट्रीय पक्ष आहेत त्या सगळ्या मेंबरशिप मिळते. त्यामुळे कोणीतरी येऊन मी कोणाला तरी मला वाटलं म्हणून मी अदिती तटकरेंना देऊन टाकलं असं होत नाही. त्याचे नियम आहेत आणि हे इररेस्पेक्टिव्ह ऑफ गव्हर्नमेंट होतं. हे जे डिलिमिटेशन होतं हे पूर्ण इलेक्शन कमिशन करतं. कुठेतरी आक्षेप येत होता की एकूणच जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षपदावर ज्ञानेश कुमारला आणण्यात येईल आणि त्यामुळे विरोधकांकडनं असं आहे की पुन्हा एकदा सांगतो, ही जी अर्बन नक्षल मानसिकता आहे काँग्रेसची की संवैधानिक पदावर जो येईल तो आमच्याप्रमाणे वागला तर तो योग्य, आणि जर तो आमच्या मनाप्रमाणे वागला नाही, तो जर नियमाने वागला तर तो अयोग्य. यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला सोडलं नाही, यांनी इलेक्शन कमिशनरला सोडलं नाही, यांनी CAGला सोडलं नाही. ते तर सोडून द्या, अलीकडच्या काळामध्ये तर काँग्रेस एखादा निर्णय सुप्रीम कोर्टात त्यांच्या विरोधात गेला तर सुप्रीम कोर्टच्या जजला देखील सोडत नाही. ही जी अर्बन नक्षल मानसिकता आहे या मानसिकतेचा काही उपाय नाही. काँग्रेसनी जनतेमध्ये गेलं पाहिजे आणि जनतेची मतं मिळवली पाहिजे. चला शेवट दो सवाल है सर. कांग्रेस का बड़ा आरोपी बीजेपी सिर्फ नंबर्स को मैनिपुलेट करके लोगों को बेवकूफ बनाना चाहती है कि सेंसस नहीं हुआ था, फिर 2023 में लाना चाहते थे, लेकिन प्रेस सेंसस में जो आप की बात कर रहे हैं तो लेकिन मैनिपुलेट करके इस बिल को लाना चाहते थे जो कांग्रेस में होगा और यूपी में होगा. देखिए, जो 17 अप्रैल को घटा है इस देश के लोकतंत्र का काला दिन है. हमारे देश में महिलाओं के अधिकारों की लड़ाई 200-300 सालों से चली. बहुत बड़े पैमाने पर हमारे यहाँ पर जो समाज सुधारक थे उन्होंने सुधार लाए और सबसे आवश्यक ये था कि देश की लोकसभा में और विधानसभा में महिलाओं की सहभागिता को बढ़ाना, उसके लिए बिल लाया गया था. 2023 में सबने इसको समर्थन दिया और 2023 में इसको मान्यता मिली. उस समय यह तय हुआ था कि इस बिल को लागू करने के लिए सेंसस और डिलिमिटेशन किया जाएगा. उस हिसाब से चूंकि सेंसस ये कोविड के कारण 2026 में शुरू हुआ तो सरकार ने अभी बिल लाया महिला आरक्षण लागू करना, उसके लिए डिलिमिटेशन करना, और चूंकि ये सेंसस 29 तक इस सेंसस के आधार पर नहीं कर पाएंगे तो 2011 के सेंसस के हिसाब से इसको पूरा करना. मुझे ऐसा लगता है कि जिस प्रकार से 2023 का संविधान संशोधन था उसी के अनुरूप ये कार्रवाई की गई थी. लेकिन जानबूझकर कांग्रेस हो, तृणमूल हो, DMK हो, सपा हो, SP राष्ट्रवादी हो या उबाठा हो, इन्होंने उसको विरोध किया. जहां तक डिलिमिटेशन का सवाल है उसमें भी सारे राज्यों को 50% सीटें ज्यादा मिली तो देश भर का परसेंटेज तो सबका रिप्रेजेंटेशन का वही रहा. और ये भी लाने का कारण ऐसा है कि 1971 में हमने हमारी संख्या 543 पर फ्रीज की थी. तब हमारी जनसंख्या ये 45 करोड़ थी, 45 करोड़. अब हम 140 करोड़ है. 45 करोड़ के लिए भी 543 सीटें
और 140 करोड़ के लिए भी 543 सीटें। इससे पीपल्स रिप्रेजेंटेशन एक्ट के तहत लोगों को संविधान ने जो अधिकार दिया है उस अधिकार का हनन हो रहा था। लेकिन नॉर्मल अगर पद्धति से डिलिमिटेशन होता तो साउथ के ऊपर जिन्होंने पॉपुलेशन कंट्रोल रखा उनके ऊपर अन्याय होता। अब आप देखिए साउथ को भी इसमें फायदा था, उनकी जो जगह है आज उनका रिप्रेजेंटेशन 23.76% है, उससे बढ़कर वो 23.87% हो रहा था। किसी पर भी अन्याय नहीं हो रहा था और 2029 में हम इसको लागू कर देते तो महिलाओं का रिप्रेजेंटेशन आ जाता। साथ में SC ST को भी इसके कारण ज्यादा सीटें मिलती, SC ST महिलाओं को भी बड़े पैमाने पर रिप्रेजेंटेशन मिलता। पर ये विरोधी पार्टियां बोलती कुछ है करती कुछ है। एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग। इस प्रकार से राहुल गांधी है, इस प्रकार से ये सारे नेता है, अपने चेहरे पर कई चेहरे इन्होंने लगाए हुए। ये महिला विरोधी है, इन्होंने विरोध करके मैं आज दावे के साथ कहता हूं कि अगर एनडीए के पास 2/3 मेजोरिटी होती तो ये सब समर्थन में उतर जाते। उनको ये पता था। 2023 में भी उन्होंने समर्थन क्यों दिया? क्योंकि तब एनडीए के पास ही 2/3 मेजोरिटी थी, इसलिए उस समय समर्थन दिया। और वही विधेयक कोई उल्टा वो जल्दी लागू हो इसलिए वो संविधान संशोधन अभी आया तो उसको विरोध किया। ये महिला विरोधी है। हम लोग पूरे देश में और महाराष्ट्र में इसके खिलाफ अलग जगाएंगे, महिलाओं तक जाएंगे, महिलाओं का इतना बड़ा ज्वार खड़ा करेंगे, इतनी बड़ी लहर खड़ी करेंगे कि इनको आने वाले दिनों में अपनी भूमिका बदलनी पड़ेगी और इस बिल को समर्थन देना पड़ेगा। सर एक और सवाल है फडणवीस साहब की बात करें तो जिस तरीके से वो सभागृह में उस दिन कह रही थी कि आपकी राजनीतिक कुटिलता है और एक सरकार कहा कि आपकी राजनीतिक कुटिलता आपने किया, आपको बिल लाना था तो आप परिसीमा छोड़कर आप बिल ले आइए। हमेशा कांग्रेस में बाकी पक्ष यही नैरेटिव सेट करने की कोशिश कर रहे हैं कि परिसीमा को जोड़कर परिसीमा आपका मुख्य होता है। 2023 में संविधान संशोधन हुआ तब आपने इसको मान्यता दी थी, तब आप क्यों नहीं बोले? दूसरा, 2002 में जो संविधान संशोधन हुआ है उसने भारत सरकार पर संवैधानिक जिम्मेदारी डाली है कि 2029 का चुनाव परिसीमन के साथ हो। उस समय आप क्यों नहीं बोले? आपने पूर्ण रूप से उसको समर्थन दिया, इसलिए अब ये बातें कोई मायने नहीं रखती। आज आपको ये ध्यान में आया कि अगर ये बिल मंजूर हो गया तो महिला आरक्षण हम किसी प्रकार से रोक नहीं सकते। अगर ये बिल मंजूर हो गया तो हमने आज तक जितने हथकंडे अपनाए महिला आरक्षण रोकने के, वो सारे हथकंडे अब नहीं चलने वाले, इसलिए उन्होंने इसका विरोध किया। मैं ऐसा मानता हूं आप सोए हुए को जगा सकते हो, सोने का ढोंग करने वाले को जगा नहीं सकते। राहुल गांधी, प्रियंका गांधी, कांग्रेस सोने का ढोंग कर रहे हैं, इनको सब पता है। एक सवाल है सर। आप नारी शक्ति की बात कर रहे हैं। महाराष्ट्र में नारी शक्ति का एक बहुत बड़ा हिस्सा है जो कॉर्पोरेट सेक्टर में भी काम करता है। मुंबई में पूरे महाराष्ट्र। अभी आप दूसरे विषय पर मत आइए, ये विषय जिस विषय की प्रेस कॉन्फ्रेंस है उसके सिवा मैं जवाब नहीं दूंगा। जिस तरीके से आपकी सरकार महिलाओं के लिए काम कर रही है, 543 लोकसभा की सीटें हैं, तो मैं महाराष्ट्र की बात करूँ तो 288 सीटें हैं। क्या हम बिना आरक्षण लाए महिलाओं को भी उतनी सीटों में भागीदारी दे सकते हैं? 250 क्योंकि लोकसभा का 288 विधानसभा है तो उसमें भागीदारी क्या हम दे सकते हैं? ऐसा कुछ हो सकता है या फिर हमें बिल लाना ही जरूरी है? बहन जी, अगर ये हो जाता तो बिल क्यों लाया जाता? आज तक अगर ये होता तो बिल क्यों लाया जाता? आप देखिए, SC ST को हमने रिजर्वेशन दिया। आप किसी भी नेता को पूछिए, किसी भी दल को पूछिए तो यही कहेगा कि SC ST का जो उनको एक प्रकार से भागीदारी मिलनी चाहिए। लेकिन अगर बिना आरक्षण के वो भागीदारी मिली क्या? नहीं मिली, क्योंकि अल्टीमेटली आपको जब तक आप सत्य एक्सेप्ट नहीं करते, ट्रूथ एक्सेप्ट नहीं करते, तो केवल भाषण होते हैं। ट्रूथ एक्सेप्ट करना है तो आपको कानून बनाना पड़ेगा
और महिलाओं को भागीदारी देनी पड़ेगी। सर, जो आपने बात अभी कही कि आने वाले समय चलो आखिरी लास्ट राज्य में जो है आप महिलाओं की कौन है तो एक सवाल इसमें यह है कि ये जनता मुक्ति कैसे होगी? क्या एनडीए पूरे राज्य में विपक्षी सांसदों के चुनाव जो क्षेत्र है वहां पर आंदोलन करेगी महिलाएं? देखिए, हमने ये तय किया है, कल तो बीजेपी ने एक बड़ा प्रदर्शन रखा हुआ है, हमारे एनडीए पार्टनर्स भी, शिवसेना हो, एनसीपी हो, ये भी अपने अपने तरीके से प्रदर्शन कर रहे हैं, हम साथ में भी प्रदर्शन करने वाले हैं। और हम लोगों ने तय किया है कि हम लोग 1 करोड़ हस्ताक्षर महाराष्ट्र की महिलाओं की ओर से जमा करके ये कांग्रेस और उनके चट्टे बट्टे वाली जो पार्टियां हैं इनका असली चेहरा जनता के सामने लाएंगे और हम मोदी जी को समर्थन देंगे। चलो, धन्यवाद।